कर्मांच्या भंग गातेमध्ये 100 कडव्याचा भंग आहे. भागवत आता सध्या भागवतकारांचं मोठं पीक आहे नाही का. सध्या तर महाराष्ट्रात दगड उचकला का भागवतकार निघतो. अरे काय उपयोग काय त्याचा. भागवत ही भक्तीचं परमार्थाचं मोठं सूत्र आहे. वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे भागवत. मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली बरं का. आणि परिक्रमा करून ऋषिकेशमध्ये आलो होतो. आणि मुनिकी रीतीमध्ये प्रातस्मरणीय परिव्राजक स्वामी करपात्रजींचं भागवत सुरू होतं. करपात्रीजी स्वामी हे भूतपूर्व ज्योतिषपीठाचे शंकराचार्य. पण सर्वस्वाचा त्याग करून पर्णकुटी बांधून राहायचे. कुणी भिक्षा वाढली करपात्र. आता जगद्गुरू म्हणवणारे चांदी सोडण्याच्या भांड्यात जेवतात. कुठे करपात्रीजी श्रीविद्येचे प्रवर्तक नाही का. आणि कुठे आताचे जगद्गुरू. सध्या तर आता उज्जैनीत आपल्या त्या प्रयागच्या कुंभात मला 93 जगद्गुरू भेटले हो. पळसाच्या काळीला भगं गुंडळायचं, खांद्यावर घ्यायचं, 10-5 लोकांनी उद्घोष करत चालायचं. झाले जगद्गुरू. एवढं सोपं पद नाही ते. स्वामींचं भागवत ऐकण्याकरता 2-2 लाख लोक यायचे. 2-2 लाख. मोठी अपूर्वता त्या भागवताची. सर्व घटना मी डोळ्याने बघितल्या. वेडी झालेली भ्रमिष्ट झालेली लोक भागवताला येऊन बसत. व्याधीग्रस्त लोक भागवताच्या श्रवणाला बसत. पण शेवटच्या दिवशी पूर्णाहुतीला वेडी झालेली भ्रमिष्ट लोक चांगले होऊन घरी जायचे. आमचं भागवत ऐकून शहाणे वेडे होतात. व्याधीग्रस्त माणसं चांगले होऊन घरी परतात.